यावेळी मी गोव्यातली एकापेक्षा एक सुंदर मंदिरं बघितली आणि जाणवलं की गोवा हे त्याच्या समुद्र किनाऱ्यांनी जंगलांनी आपल्याला आकर्षित करतच, पण गोवा ही एक तपोभूमी आहे. शेकडो वर्ष जुनी शिल्पांनी सजलेली मंदिरं इथे आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा इथल्या मंदिरात वास आहे. माझ्या परिवारात, कुटुंबात, मित्रांमध्ये अनेक दत्तभक्त आहेत, पण त्यांना गोव्यात दत्त मंदिर आहे याविषयी माहितीच नाही आहे. या गोमंतकात छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेलं मंदिरही आहे. पांडुरंगाच्या दिंडीत रमलेला गोवा तुम्ही बघितलाय? मला असं वाटतंय की मी गोव्याच्या पंढरीत आली आहे असा फील येतोय मला. गोव्यातल्या कुळागरात, गावात, जंगलात दडलेली शेकडो वर्ष जुनी आणि भव्य अशी 11 मंदिरं मी बघितली गोवा पर्यटनाच्या एकादश तीर्थ या संकल्पनेतून. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे गोव्यातील एकादश तीर्थांवर. चला तर मग ही 11 मंदिरांची यात्रा सुरू करूयात. या यात्रेतील पहिलं मंदिर होतं फोंडा तालुक्यातील खांडोळ्यामध्ये. पणजीपासून हे मंदिर साधारण 20 किलोमीटरवर आहे. हे मंदिर आहे श्री महागणपतीचं. या एकादश तीर्थाची मी सुरुवात करतेय गणपती बाप्पाच्या दर्शनानं. खांडोळ्यामध्ये महागणपतीचं मंदिर आहे, तर तिथं मी आली आहे. तिथे समोर मला जास्वंदीचा हारही दिसतोय. मी हार घेते आणि आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शनही घेते. मंदिरात जाऊन गणपती बाप्पाच्या चरणी हार वाहिला आणि मनोभावे दर्शन घेत असताना गणपती बाप्पाच्या 2 मूर्ती गाभाऱ्यात दिसल्या. या 2 मूर्ती असण्यामागची घटना सांगते. या महागणपतीचं जे मूळ मंदिर होतं तर ते दिवाडी बेटावरती होतं, दिवार आयलंडवरती. या दिवाडी बेटाला ना सह्याद्री खंडामध्ये खूप सुंदर नाव आहे, ते मी सांगते. दीपवती म्हणून नाव आहे. तर तिथं हे महागणपतीचं मंदिर होतं. पण पोर्तुगीज आक्रमणं झाली, तिथली मंदिरं उद्ध्वस्त केली गेली. त्यावेळेस तिथल्या भक्तांनी आपल्या घरादारासोबत देवाची मूर्तीही सोबत घेतली आणि ती नंतर त्यांनी खंडेपारमध्ये नेली, जे फोंडा तालुक्यात आहे. त्यानंतर ती डिचोलीला नेली आणि त्यानंतर मग ती इथे खांडोळ्याला आणून स्थापित केली. तर असं हे या महागणपतीच्या मंदिराचा इतिहास आहे. या स्थलांतरात मूर्तीची झीज झाली, त्यामुळे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवलं. पण गणपतीने कौल दिला की जुनी मूर्ती नवीन मूर्तीच्या उजव्या बाजूला उंच स्थानावर ठेवावी. त्यामुळे इथे तुम्हाला 2 मूर्ती दिसतील गणपतीच्या. जी पुरातन मूर्ती आहे ती या मूर्तीच्या उजव्या बाजूला आहे. गोवेकरांच्या देवावर असणाऱ्या निस्सीम श्रद्धेचं दर्शन या घटनेतून घडतं. गणपती बाप्पाच्या दर्शनानं यात्रेचा श्री गणेशा झाला आणि मी दुसरं मंदिर बघायला खांडोळ्यातून गेले माशेल गावात. आणि माशेल किती सुंदर आहे बघा. दाटीवाटीने वसलेली कौलारू घरं, भरपूर मंदिरं इथे आहेत. महागणपतीच्या मंदिरापासून इथे पोहोचायला अगदी 5 मिनिटं लागली आणि या सुंदर गावातच यात्रेतलं हे दुसरं भव्य कौलारू मंदिर वसलंय. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या आईचं, देवकी मातेचं हे मंदिर आहे. श्री देवकी कृष्ण संस्थान म्हणून याची ख्याती आहे. मी आता पोहोचली आहे माशेल या गावामध्ये आणि या गावामध्ये कृष्णाचं एक अनोखं मंदिर आहे. इथे आपल्याला देवकी आणि कृष्ण एकत्र पाहायला मिळतात. माता देवकी आणि बाल श्रीकृष्ण यांची इथं एकत्रित पूजा केली जाते. तर असं हे देवकी कृष्णाचं मंदिर आहे. मूर्ती बघताना देवकी मातेच्या डोळ्यातील वात्सल्य दिसत होतं. तिने बाल श्रीकृष्णाला कसं प्रेमानं कडेवर घेतलंय बघा.
देवकी कृष्णाच्या मंदिराची भव्यता इथल्या प्रत्येक रचनेत आणि सजावटीतही दिसते. खूप भव्य आणि सुंदर मंदिर आहे. इथे जर वरचं काम बघितलं ना सिलिंगचं, तर ते पूर्ण लाकडात केलं आहे. आणि तिथे ना समोर त्या बाजूला श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतोय. तो जो प्रसंग आहे तो सुद्धा लाकडामध्ये कोरलेला दिसतो. आणि खरंच खूप असं दिव्य वाटते. ते भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. हे मंदिर आधी तिसवाडी तालुक्यातील चोडण या बेटावर होतं. पोर्तुगीजांच्या काळात विटंबना होऊ नये म्हणून मूर्ती आधी मयेमध्ये नेली. नंतर तो भाग सुद्धा पोर्तुगीजांनी काबीज केला. तेव्हा ती इथे माशेलमध्ये आणली. 1842 मध्ये हे मंदिर बांधलं असं म्हणतात. आता दुपारची वेळ झाली आहे आणि आता मी जेवणासाठी इथेच अन्नछत्र आहे मंदिराच्या जवळ, तर तिथे जाणार आहोत. तर हे असं कुपन मिळतं इथे आपल्याला. तर 50 रुपये असतात. तर हे कुपन तिथे दाखवायचं आणि प्रसादाचा लाभ घ्यायचा. तर आता मी तिकडेच चालली आहे प्रसादासाठी. प्रसादामध्ये गरम गरम भात, चण्याचं रोस, कोबीची भाजी आणि खीर होती. प्रसादाचा लाभ घेतला आणि पुढे गेले कुळागरांनी समृद्ध असलेल्या हिरवाईनं नटलेल्या सावईवेरे गावात, जिथे आपलं तिसरं मंदिर होतं. हे आहे श्री अनंत देवस्थान. 500 ते 600 वर्ष जुनं हे मंदिर आहे. मी आत्ता आली आहे गोव्यातल्या एका अत्यंत देखण्या आणि अनोख्या मंदिरामध्ये. हे भगवान विष्णूंचं मंदिर आहे जे पाण्यामध्ये बांधलंय. सावयवेरे नावाचं गाव आहे, तर तिथं हे मंदिर आहे. तर हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या खाली पाणी आहे. तर इथे ना कासव तिकडे आहे बघा. कासव आणि मासे भरपूर पोहताना दिसतात. आणि मंदिराचा परिसर बघा किती प्रशस्त आहे. खूप प्रशस्त आहे. या बाजूला सुद्धा कुळागर आहे. परत तिकडच्या बाजूलाही आहे. याच्या बाजूला सुद्धा. वाव. मंदिरात प्रवेश करायच्या वेळेस ना इकडे असं खाली काच आहे आणि काचेच्या खाली पाणी आहे. तर त्यामध्ये मासे सुद्धा पोहताना दिसतात. ते मी बघतीये. मंदिरात प्रवेश करता क्षणी लाकडाचं बांधकाम बघून मी स्तिमित झाले होते. पण सगळ्यात आधी भगवान विष्णूंचं मी दर्शन घेतलं. मंदिरात शेषशाही रूपात भगवान विष्णू विराजमान आहेत. त्यांची केलेली रंगपूजा विशेष बघण्यासारखी आहे. कारण काळ्या पाषाणात असलेल्या या मूर्तीवर नैसर्गिक रंग मिश्रित चंदनाचा लेप लावला जातो. या मंदिरातले खांब जर बघितले ना तर ते सगळे असे लाकडी आहेत आणि त्याच्यावरती गणपती, देवी देवता तसंच दशावताराची सुद्धा चित्र खूप सुंदर साकारली आहेत. हे सगळं लाकडात कोरीव काम केलं आहे आणि हे तेव्हाचे आहेत. म्हणजे मंदिर 700 वर्ष जुनं आहे म्हणतात, तर त्या काळातलेच हे खांब आहेत. तिथे एक चांदीचा खांब आहे ज्यावर कौल दिला जातो. नंतर नूतनीकरण करतानाही हे खांब तसेच ठेवून त्याला साजेसच लाकडाचं काम सिलिंगसाठी केलेलं आहे. या मंदिरात फिरताना मन प्रसन्न होतं अगदी. तळीतले मासे, कासव बघण्यात मन रममाण होतं. आणि खरंच आपण भगवान विष्णूंच्या सहवासात आहोत, चित्त शांत झालंय याची जाणीव या मंदिरात होते. सावयवेरे गावातील अनंत मंदिर बघून आम्ही आता पुढच्या मंदिरात जाणार आहोत. आणि ते मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि दत्तभक्तांसाठी खास आहे. आपण जाऊयात तिकडे.
आपल्या यात्रेतील चौथं मंदिर, साखळी गावातील प्रभू दत्तात्रेयांचं मंदिर. म्हटलं तर हे मंदिर शहराच्या अगदी जवळ आहे, पण मंदिराच्या परिसरात इतकी विलक्षण शांतता जाणवते ना. मंदिराचे उंचेपुरे मनोऱ्याप्रमाणे भव्य शिखर लक्ष वेधून घेतं. मंदिराची भव्यता डोळ्यात साठवली. आतमध्ये गेले आणि मनोभावे दर्शन घेतलं. गाभाऱ्यात दत्त महाराज विराजमान होते. अगदी प्रसन्नतेनं भक्तांकडे पाहत आहेत असंच वाटत होतं. तिथे एक उंबराचं झाड आहे. त्याखाली दत्त महाराजांनी तपश्चर्या केली होती अशी माहिती मिळाली. दत्तगुरूंच्या सानिध्यात वेळ घालवला आणि संध्याकाळी मी पोहोचले गोव्यात अवतरलेली पंढरी बघायला. लावलेला आहे मी आणि मला असं वाटतंय की मी गोव्याच्या पंढरीत आली आहे असा फील येतोय मला. तर ही पंढरी अवतरली होती मडगावातल्या हरी मंदिराच्या प्रांगणात आणि हेच आपल्या यात्रेतील 5वं मंदिर होतं. हरी मंदिरात तुळशी माळांनी सजलेले विठोबा रखुमाई आलेल्या भक्तांना आशीर्वाद देत होते. दोघांचंही दर्शन घेतलं. हे मंदिर म्हणजे पार्श्वभूमी साधारण 1909 साली गोव्याच्या बाहेरून काही व्यापारी इथे आलेले आणि त्यांचं पिंड होता तो वारकरींचा पिंड होता. त्यांना प्रतिवार्षिक ते इथं गोव्याला यायच्या अगोदर ते प्रत्येक वर्षी इथं जायचे पंढरपूरला वारकरी असल्याकारणाने. आणि नंतर असं झालं की गोव्यात आल्यावर तेव्हा पोर्तुगीज राजवट होती आणि त्यांना बाहेर जायला निघाले वारीला. त्यांना इकडे बॉर्डरवर त्यांना अडवून ठेवलं आणि त्यांना कैद केलं. म्हणून ते तिथे पोचले नाहीत. तर त्यांनी एक निर्णय घेतला, ते परत आले. तो दिवस होता त्रयोदशीचा 1909 साली. आणि त्यांनी निर्णय घेतला की आता हीच आमची पंढरी आणि इथून त्यांनी दिंडी सुरू केली. आता ही सुरुवात कशी झाली की हे व्यापारी होते ते आपल्या मंदिराच्या त्या बाजूला, रस्त्याच्या त्या बाजूला लोटलेकर चाळ आहे, शांबा लोटलेकर यांची चाळ आहे. त्या चाळीमध्ये काही व्यापारी तिकडे राहायचे आणि त्यांच्यामध्ये दररोज खटके उडायचे, भांडणं व्हायची. म्हणून त्याने एक अशी शक्कल काढली की देवाचा नामस्मरण करूया, नामजप करूया. आणि तेव्हापासून त्यांची ते मध्ये होणारी भांडणं थांबली आणि त्यांनी नंतर एक पेंटिंग बनवलं विठ्ठल रखुमाईचं. ते आजपर्यंत आमच्या हरी मंदिरमध्ये तिथं लावलेलं आहे. आणि तिथनं तो त्यांचा प्रवास दिंडीचा सुरू झाला. आणि 1909 साली झालेला प्रवास आज आम्ही 115 वर्ष पूर्ण केली असून 116व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो. आणि यंदा ह्या उत्सवाला राज्य मान्यता मिळाली आहे. गोवा सरकारतर्फे हा राज्योत्सव म्हणून जाहीर केलेला आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने हा दिंडी महोत्सव असतो. या महोत्सवाची सुरुवात केली 116 वर्षांपूर्वीच्या विठ्ठलावर गाढ श्रद्धा असणाऱ्या भक्तांनी. आत्ताही तितक्याच जल्लोषात हा दिंडी महोत्सव सुरू आहे. मडगावातल्या दामोदर साल मंदिरात ही दिंडी जाते. खरंच यावेळी मी भक्तिरसात तल्लीन झालेला गोवा बघितला. तुम्हाला माहिती आहे, गोव्याच्या गावात शहरात जशी मंदिरं आहेत तशीच गोव्याच्या या घनदाट जंगलात ही मंदिरं दडली आहेत. आपल्या या यात्रेतील 6वं मंदिर या जंगलात आहे. हे आहे गोव्याच्या सुर्ला गावातील तांबडी सुर्ला महादेव मंदिर. मी आता आली आहे
गोव्याच्या जंगलामध्ये दडलेलं महादेवाचं मंदिर बघायला. तांबडी सुर्ला या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. आणि बघा ना, इथला आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. म्हणजे आजूबाजूला अशी घनदाट झाडी आहे. माझ्या समोर सुद्धा पाण्याचा एक असा छान निळाशार प्रवाह सुद्धा वाहतोय. तर परिसरच इतका सुंदर आहे, तर कल्पना करा मंदिर किती सुंदर असेल. मी मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेने चालत गेले आणि काळ्या पाषाणात बांधलेलं महादेवाचं 12व्या शतकातील मंदिर दिसलं. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. इथली शिल्प, मंदिरातील मूर्ती सुंदर कोरल्यात. या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराचे सपाट दगडांचे छत. पूर्वी अनमोड घाटामार्गे व्यापारी मार्ग जायचा. त्याच मार्गावर घनदाट अरण्यात हे मंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी दख्खनच्या पठारावरून बेसाल्ट दगड आणले होते म्हणतात. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी जंगलात असलेलं हे महादेवाचं मंदिर मी मन भरून बघितलं. बरेच पर्यटक हे मंदिर बघण्यासाठी लांबून येतात. आपण जंगलातील महादेवाचं तळीत बांधलेलं विष्णूंचं मंदिर बघितलं. आता मी तुम्हाला ब्रह्मदेवांच्या मंदिरात घेऊन जाते. आपल्या यात्रेतील हे 7वं ब्रह्मदेवांचं मंदिर आहे निसर्ग संपन्न नगरगावमध्ये. मी आता आली आहे गोव्यातील नगरगावमध्ये. आपल्याला पुष्करमधील ब्रह्मदेवांचं मंदिर माहिती आहे, पण गोव्यात ही या नगरगावात हे ब्रह्मदेवांचं मंदिर आहे. तेच मंदिर मी आता बघणार आहे. मंदिरात ब्रह्मदेवांची उंचीपुरी आणि अत्यंत सुंदर मूर्ती आहे. जवळजवळ 12व्या शतकातली कदंब काळातली ही मूर्ती आहे. ही मूर्ती सुद्धा आधी तिसवाडी तालुक्यातील बेटावर होती. पोर्तुगीजांच्या हाती लागू नये, भ्रष्ट होऊ नये म्हणून ही मूर्ती 1541 मध्ये भक्तांनी करमळी गावात नेली. नंतर करमळीचा भाग ही 1781 मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. मग ही मूर्ती या जंगलाचे सानिध्य लाभलेल्या नगर गावात आणून स्थापन केली. म्हणून या मंदिराचं नाव ही ब्रह्मकरमळी असे. गोव्याच्या भूमीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद आहे. आणि गोवेकरांच्या मनातही आपल्या देवाविषयी अपार श्रद्धाभाव आणि प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे, गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेलं मंदिरही आहे. आपल्या यात्रेतील हे 8वं मंदिर नार्वे गावात आहे. श्री सप्तकोटेश्वर मंदिर. नमः शिवाय. मी आता आली आहे गोव्यातील नार्वे या गावामध्ये. आणि या गावात माझं अत्यंत आवडीचं मंदिर आहे श्री सप्तकोटेश्वर मंदिर. तर या मंदिराच्या बाहेर ना अशी तळी आहे. तर या तळीमध्ये मी पाय स्वच्छ धुते आणि मग आतमध्ये दर्शनासाठीही जाते. श्री सप्तकोटेश्वर हे कदंब राजांचे कुलदैवत. सप्तकोटेश्वरांचं मूळ स्थान आणि मंदिर आधी दिवाडी बेटावर होतं. तिथे आधी बादशाही, नंतर पोर्तुगीज आक्रमणं झाली. यामध्ये आपल्या या राजदैवताची विटंबना होऊ नये म्हणून पिंडी रात्री गुपचूपपणे नार्वे गावात आणून स्थापन केली. छत्रपती शिवराय गोव्यातील पोर्तुगीज विरोधी मोहिमेवर असताना गोव्याच्या या राजदेवतेचं सन्मानपूर्वक मंदिर बांधण्याचं त्यांनी ठरवलं. महाराजांच्या या जीर्णोद्धाराच्या आदेशाचा शिलालेख मंदिरात आहे, जो बघून अभिमानाने ऊर भरून येतो. त्या काळी मंदिरावर कावीकला केली होती
आताही मंदिराचं नूतनीकरण करताना ही दुर्मिळ होत चाललेली कावी कला जपली आहे. त्यामुळे मंदिराची सुंदरता जशी होती तशीच टिकून राहिली आहे. गोव्यात आलात तर छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेलं हे मंदिर बघाच. दक्षिण गोव्यातही अनेक सुंदर सुंदर मंदिर आहेत. आपल्या यात्रेतील 8वं मंदिर दक्षिण गोव्यातल्या निसर्ग संपन्न पैंगिणी या गावात आहे. हे मंदिर आहे भगवान परशुरामांचं. आज मी जी मंदिरं बघणार आहे ती सगळी दक्षिण गोव्यातली मंदिरं आहेत आणि आता मी पहिल्या मंदिरात आली आहे, जे परशुरामांचं मंदिर आहे. पैंगिणी या काणकोणजवळील गावात हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आहे. बघा ना, काणकोणमधल्या वनराजीत हे सुंदर मंदिर बांधले, जे शेकडो वर्ष जुने. या मंदिरात पूजा आराधना केली जाते भगवान परशुरामांची आणि पुरुषोत्तम देवांची. परशुरामांची मूर्ती 35 वर्ष जुनी आहे, तर पुरुषोत्तम देवांची मूर्ती 750 वर्ष इतकी जुनी आहे, अशी माहिती मिळाली. मंदिरात दोन्ही देवांची गर्भगृह समोरासमोर आहेत. मंदिराचं सध्या नूतनीकरण सुरू असल्यामुळं अग्रशाळेत काही काळाकरता मूर्ती ठेवल्यात. दर्शन घेतल्यावर मंदिरावरची कावी कला बघत मी रेंगाळले. दरवाजे, खिडक्या, भिंती सुरेख नक्षी काढून सुशोभित केले. मंदिराच्या आतमधले लाकडी खांब तर 1872 मधलेत म्हणतात. त्यांच्यावरील कोरीव काम अगदी नाजूक आहे. मी आता या मंदिराच्या परिसरात फिरतीये ना, तर मंदिराला खूप सारे अशा खिडक्या आहेत आणि त्या खिडकी अशी गोलाकार आहे आणि त्या खिडक्यांवरती ना खूप सुंदर अशी कावी कला सुद्धा केलेली दिसतीये. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना, म्हणजे काय म्हणायचं की त्याची रंगरंगोटी जी आहे, त्याची रंगसंगती आहे ती खूपच सुरेख केली आहे. म्हणजे पांढरा रंग आहे, कावीचा जो रंग असतो मातकट तो आहे आणि थोडासा असा पिवळसर रंग मंदिराला आहे आणि त्यानं खूप सुंदर आणि उठावदार मंदिर दिसतं आणि कौलारू आहे हे मंदिर. मस्त आहे. या मंदिराच्या पाठीमागे अशी तळी सुद्धा आहे. हे जे मंदिर आहे ना, तर ते कारवारपासून अगदी 20-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कर्नाटकच्या जवळच हे मंदिर आहे आणि तुम्ही दक्षिण गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्याची जेव्हा भटकंती कराल त्यावेळेसुद्धा थोडंसं आत येऊन हे मंदिर जरूर बघा, खूप सुंदर आहे. तर असं हे दक्षिण गोव्यातलं मी पहिलं मंदिर बघितलेलं आहे. आता आपण पुढचं मंदिर कुठलं आहे ते बघायला जाऊयात. आपल्या यात्रेतील 10वं मंदिर इतकं भव्य आहे आणि फातर्पा गावातल्या विस्तीर्ण परिसरात आहे. हे मंदिर आहे शांतादुर्गा देवीचं. मी आता आली आहे दक्षिण गोव्यातल्या फातर्पा या गावामध्ये आणि मागे जे तुम्हाला मंदिर दिसतंय ते शांतादुर्गेचं मंदिर आहे आणि इथं आल्यावरतीच ना मंदिराची भव्यता बघून डोळे दिपतात. तर असं हे शांतादुर्गेचं मंदिर आहे. सगळ्यात आधी आज जाऊन शांतादुर्गा देवीचं दर्शन घेतलं. अलंकार आलेली फुलांनी सजलेली देवी इतकी तेजस्वी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर पराकोटीचं तेज होतं. आलेल्या भक्तांना ती तेवढ्याच चैतन्यानं आशीर्वाद देत होती. भक्तांची मोठी आईच वाटत होती. शांतादुर्गेचं मंदिर आतून तितकंच प्रशस्त आहे. तिथल्या भिंतीवर राशीचक्राचे सुंदर म्युरल केलंय. एवढंच नाही तर मंदिरावर बाहेरही देवदेवतांच्या मूर्ती साकारल्या. आणि तिथली दीपमाळ तर कमालीची भव्य आहे. ही जी पाठी दीपमाळ आहे ना, ती बघूनच मी अशी अचंबित झाले होते. एक स्वतंत्र मंदिर वाटावं अशी ही दीपमाळ आहे. दीपमाळेवर ही देवदेवतांची शिल्प आहेत. मंदिराच्या परिसरात भक्तांसाठी अगदी पार्किंग, ATM, सभागृह अशी उत्तम व्यवस्था केली आहे.
शांतादुर्गा मंदिराप्रमाणेच अजून एक भव्य मंदिर मडगावजवळ जांबावली या गावात आहे. आणि हे आहे आपल्या यात्रेतील शेवटचं 11वं मंदिर, श्री दामोदर मंदिर. दामोदर हे महादेवांचे अवतार आहेत. या देवाचं मुख्य मंदिर मडगावमध्ये होतं. 1567 मध्ये पोर्तुगीजांनी मंदिरं उद्ध्वस्त करायचा घाट घातला तेव्हा मडगावातील महाजन दामोदरांची मूर्ती घेऊन जांबावली या गावात आले आणि हे मंदिर उभारलं. आतमध्ये शूटिंग करायला परवानगी नाहीये. मी आता जस्ट दर्शन घेऊन आले आणि त्यांनी मला हे फूल दिलं प्रसाद म्हणून. तर आतमध्ये ना 2 मूर्ती आहेत, एक आहे लक्ष्मीनारायणाची आणि एक आहे दामोदरांची. तर या 2 मूर्तींची पूजा इथं केली जाते आणि खूप प्रसन्न. आणि आतमध्ये सुद्धा जो सभामंडप आहे, गाभारा आहे, सगळाच असा भव्य आहे. तर म्हणजे दक्षिण गोव्यात तुम्ही आलात तर या मंदिराला जरूर भेट द्या. श्री दामोदरांना गोवेकर आदरानं आणि प्रेमानं दामबाब म्हणतात. दामबाबांच्या दर्शनानं आणि आशीर्वादानं या एकादश तीर्थांची सांगता झाली. पूर्वजांच्या देवाप्रती असणाऱ्या समर्पित भावामुळे ही मंदिरं आणि मूर्ती आत्ताही बघता येत आहेत. त्यांची पूजा करता येतेय. मंदिरात शांततेचा अनुभव घेता येतोय. गोवा पर्यटन विभागाची ही एकादश तीर्थ संकल्पना मला खरंच खूप भावली. हा व्हिडिओ शेअर करून गोव्याची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बाजू बघण्याचा प्लॅन करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.